हरे कृष्ण. हे प्रभुपाद लीलामृत प्रभुपादांचं चरित्र आहे, ते वाचत होतो. हिंदीमध्ये आहे. काही चांगलं वाटलं तुम्हाला ऐकावं म्हणून जस्ट वाचून दाखवतो आहे. तर प्रभुपाद चर्चा करत आहेत. प्रभुपाद म्हणतात, हाँ, जो आध्यात्मिक उन्नति कर चुके हैं वे अपने चित्र से भिन्न नहीं है. इथे एक प्रश्न विचारला आहे की बाकीचे जे आहेत त्या फिल्म स्टार वगैरे यांची पूजा करतात, तर ते योग्य का योग्य. आणि मग एका माताजीने प्रश्न विचारला की आध्यात्मिक गुरूंची, तर मग त्यावेळेला प्रभुपाद सांगतायत, हाँ, जो आध्यात्मिक उन्नति कर चुके हैं वे अपने चित्र से भिन्न नहीं है. जैसे यहाँ कृष्ण की मूर्ति है, यह कृष्ण से भिन्न नहीं है. मूल पुरुष कृष्ण और कृष्ण की यह मूर्ति दोनों एक है. जैसे हम हरे कृष्ण गा रहे हैं, कृष्ण और कृष्ण नाम अभिन्न है. क्या आप इसे अनुभव करते हैं? यदि हम हरे कृष्ण का जप करके कुछ आध्यात्मिक आलोक नहीं प्राप्त करते, तो क्या आप समझते हैं की हम अपना समय व्यर्थ गवा रहे हैं? आपण जप करत आहोत तर आपण भगवंतांचं डायरेक्ट सानिध्य प्राप्त करत आहोत आणि तो वेळ जो आहे तो व्यर्थ घालवत नाही आहे. नहीं, हम अपना समय नहीं गवा रहे, हम सचमुच आध्यात्मिक आनंद प्राप्त कर रहे हैं, क्योंकि दोनों में कोई भेद नहीं है. तर सांगितलं आहे शास्त्रामध्ये, नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रसविग्रह पूर्ण शुद्ध नित्यमुक्त अभिन्नत्वम नाम नामिनो. पद्मपुराणमध्ये हा उल्लेख आहे. भगवंताचं नाम आणि भगवंत वेगळे नाही, एकच आहे. इसी तरह आध्यात्मिक दृष्टि से पूर्ण पुरुष और उनका चित्र एक है, क्योंकि यह निरपेक्ष अवस्था है. क्या बात स्पष्ट हुई? तर भगवंताचं नाम, भगवंताचं रूप, भगवंताचे गुण, भगवंताच्या लीला, भगवंताचा विग्रह आणि भगवंत वेगळे नाही, एकच आहे. तर आपण नाम घेताना आपण त्या चेतनेमुळे नाम घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. किमान ज्ञानाने जाणून तरी की भगवंताचं नाम आणि भगवंत वेगळे नाही आहेत. भगवंताचं ज्यावेळी दर्शनाला जातो तर भगवंतांचं हे विग्रह, भगवंताचं रूप आणि भगवंत वेगळे नाही आहेत. आणि जसं जसं आपलं हृदय शुद्ध होत जाईल तर आपल्याला ती अनुभूती येऊ शकते. तर या ठिकाणी खूप सुंदररित्या हे सांगतात. आणि शास्त्रामध्ये असे खूप उदाहरणं आहेत, जसे पंढरपूरचे विठ्ठल आहेत, त्यांच्या चरणाला एक खड्डा आहे. एक सुंदर स्त्री गेली आणि तिला वाटलं की आपण कपाळ टेकवलं तर आपल्या कपाळाला इजा होईल, म्हणून तिने फक्त काय केले, हात टेकवला. हे पुढचं बोट आहे, हे मधलं बोट, हे बोट त्या भगवंतांच्या चरणामध्ये आतमध्ये गेलं आणि तिथं आज पण तुम्ही गेला तर डाव्या चरणाला खड्डा पडलेला आहे. तर भगवंतांनी दाखवलं की मी आणि माझा विग्रह वेगळे नाही, एकच आहे. भगवंत या मुद्दाम अशा लीला करतात की आपलं अज्ञान दूर व्हावं, म्हणून आपण त्या भावनेमध्ये घेतला पाहिजे. हरे कृष्ण.